संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. नामातयाचा किंकर तेणे केला हा विस्तार, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. भजन करा सावकाश तुका झालासे कळस, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. बहिणी म्हणे फडकते ध्वजा, बहिणी म्हणे फडकते ध्वजा, निरूपण केले ओजा, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. विठ्ठला विठ्ठला संत कृपा झाली, संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. वारकरी संप्रदायाचे थोर संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अंतरंग शिष्य असणाऱ्या संत बहिणाबाईंचा हा भंग आहे. आणि आज तो मी निरूपणासाठी घेतलेला आहे. माझ्या निरूपणाला प्रारंभ करण्यापूर्वी अंतःकरणातील काही सात्विक स्पंदन व्यक्त करणं कर्तव्य मानतो. आज माझ्या मनाला अत्यानंद झालाय. आणि कारण काय असेल तर देवालयातलं कीर्तन महाविद्यालयात आलं. आम्ही दररोज कीर्तन करणारी मंडळी, गेली 45 वर्ष हे माझं प्रबोधनाचं काम सुरू आहे. पण आज असं वाटतंय की माझ्या कीर्तनाचा प्रवास देवालयाकडून महाविद्यालयाकडे होतोय हा योग्य मार्ग आहे, ज्या दिशेनं जायला पाहिजे. जालना शहरामध्ये हे वारकरी संत साहित्य संमेलन होतंय. मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन आणि आपल्या महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने हा 2 दिवसाचा अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आपण आखला. मी प्रथमतः सर्व संयोजकांचं मनपूर्वक अभिनंदन करणार आहे की त्यांनी हे काम केलं. आणि हे काम इतकं उत्तम आहे, इकडे लक्ष द्या, हे काम इतकं उत्तम आहे, इथून पुढे प्रत्येक जिल्ह्याने जालन्याचा आदर्श घ्यावा आणि आपापल्या जिल्ह्यामध्ये ही संत संमेलन आयोजित करावीत. या संमेलनाचा समारोप या कीर्तनानं होतोय. संत साहित्याचे साक्षेपी तत्वचिंतक असे विद्यावाचस्पती परमपूज्य रामकृष्ण महाराज लहवीतकर यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन संपन्न झालं. विविध विषयांवर चर्चासत्र झाली. पत्रिकेचा लेखाजोखा लक्षात घेता एक आदर्शभूत असा समारंभ संपन्न झाला. आणि या संमेलनाचा समारोप कीर्तनानं व्हावा
अशी जी एक संकल्पना डॉक्टर यशवंतराव सोनवणे यांनी माझ्यापुढे व्यक्त केली. मला बरं वाटलं. मला येणं शक्य नव्हतं, पण यशवंत माणसाला नकार देऊ नये आणि त्यांची मसलत ही यशस्वी व्हावी. होईल थोडासा प्रवासाचा तास, पण तिथं गेलं पाहिजे. आणि इथं आल्यानंतर मला समाधान वाटलं की मी जरी प्रवास करून आलो तरी आपण सर्व संत साहित्याचे उपासना करणारे उपासक माझ्यासमोर बसलेले आहात. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेशराव अग्निहोत्री यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. मी आत्ता त्यांच्याशी संवाद साधला. खरं तर त्यांनी हा आपल्या महाविद्यालयात केलेला एक वाग्यज्ञच आहे. माझ्या प्रिय श्रोत्यानो, अभंग सुद्धा खूप सुंदर घेतलाय मी, औचित्याला अनुसरून. इकडे लक्ष द्या. माझ्या हातात वेळ फार थोडा आहे, फार मी बोलणार नाहीये. पण इंग्रजी भाषेमध्ये ज्याला शॉर्ट बट स्वीट म्हणतात, थोडं पण अतिशय गोड. थोडं बोलणार आहे पण फार गोड बोलणार आहे. आणि खरं सांगायचं झालं तर तुम्हाला बरं वाटावं असं कीर्तन करणार नाही, तुमचं बरं होईल असं कीर्तन करणार आहे. ज्या योगे तुमचं आत्मकल्याण होईल, ज्या योगे तुमचं आत्महित होईल, अशा स्वरूपाचं संक्षिप्त पण अत्यंत साक्षेपी चिंतन मांडायचा माझा मानस आहे. फक्त थोडा शांत तानपुरा बंद करा. थोडा शांत स्वभावाचा माणूस आहे, अशांत वातावरणात कीर्तन करू शकत नाही. आपणा सर्वांना माझी विनंती असेल की सर्वांनी आपले मोबाईल शांत करून ठेवा आणि खूप शांततेने ऐका. जेवढं शांततेनं ऐकाल तेवढं मी काही चांगलं सांगू शकेन. आणि माझी दुसरी सूचना आहे की सर्वेंद्रियाचं कान करून ऐका. कीर्तन कानानं ऐकलं तर नवल नाही, तो त्याचा धर्म आहे. कीर्तन डोळ्याने ऐकता आलं पाहिजे. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की कीर्तन ऐकताना डोळ्याची पापणी सुद्धा पडता कामा नये. तरच कदाचित आमच्या अंतःकरणामध्ये संतबोध प्रस्थापित होईल. इकडे लक्ष द्या. अनेक मान्यवर समोर बसलेत. शिक्षण क्षेत्रातील आहेत, साहित्य क्षेत्रातील आहेत, उद्यम क्षेत्रातील आहेत. या सर्वांच्या साक्षीनं आणि हे माझे सगळे आलेले गायक आणि वादक सहकारी यांच्या सहयोगानं काही मांडायचा विचार आहे. इकडे लक्ष द्या. माझ्या प्रिय श्रोत्यानो, या जगतामध्ये अनेक भक्तिपंथ आहेत. काही त्याला तोटा नाहीये. पण वारकरी संप्रदाय आणि पृथक संप्रदाय यांचा तौलनिक अभ्यास करत असताना शहाण्या लोकांचा पंथ कोणता वा प्रज्ञावंतांचा पंथ कोणता असा जर प्रश्न आला तर फक्त आणि फक्त वारकरी पंथाचं नाव घ्यावं लागेल. हे कायम लक्षात ठेवा. इतर पंथ नाहीत असं नाही, त्याविषयी आम्हाला आकसही नाही. आत्ताच अध्यक्ष महोदयांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. साहित्य संमेलन आहे. पंथ असे चालत नसतात. इकडे लक्ष द्या. पंथ असे चालत नसतात. त्या पंथाचे संत असावे लागतात आणि त्या संतांचे ग्रंथ असावे लागतात, तेव्हा पंथ चालतात.
टाळ्या वाजवण्यात कंजूशी का करताय? इतकं सुंदर सांगितलंय मी. वारकरी पंथ आहे, ज्ञानेश्वर महाराज संत आहे, ज्ञानेश्वरी आमचा ग्रंथ आहे. इकडे लक्ष द्या. हे सर्व अभ्यासक बसलेत माझ्या समोर, याची मला पूर्ण कल्पना आहे. तुटपुंजा साहित्यावर अनेक पंथ जगभरात गेले. अंतकरणाचं शल्यही सांगतोय. अगदी तुटपुंजा साहित्यावर अनेक पंथ जगभरात गेले. त्या मानानं वारकरी संप्रदाय आजही मागे आहे. हे खेदानं कबूल करावं लागतंय. पण अन्य पंथांपेक्षा वारकरी संप्रदायाची साहित्य संपदा खूप मोठी आहे. त्या दृष्टीनं तो पंथ श्रीमंत आहे. आमच्याकडे वेद आहेत, आमच्याकडे उपनिषद आहेत, आमच्याकडे शास्त्र आहेत, आमच्याकडे पुराण आहेत, आमच्याकडे रामायण महाभारतादी महाकाव्य आहेत, आमच्याकडे ज्ञानेश्वरी आहे, आमच्याकडे नाथ महाराजांचं भागवत आहे, आमच्याकडे सकल संत गाथा आहे, आमच्याकडे भावार्थ रामायण आहे. 1 का 2 का 3 हजारो ग्रंथांची नावं घ्यावी लागतील, ज्यामध्ये भावार्थ रामायणापासून नाथ महाराजांचा अवघ्या 42 ओव्यांचा चिरंजीव पद नावाचा ग्रंथ आहे. इकडे लक्ष द्या. इकडे भावार्थ रामायणाला 45,000 ओव्या आहेत. म्हणजे 45,000 ओव्यांचा मोठा ग्रंथ आमच्या हातात आहे. आणि माणसाला चिरंजीव पदाला नेईल असा 42 ओव्यांचा चिरंजीव पद ग्रंथ पण हातात आहे. ही काही सामान्य ग्रंथ संपदा नाही. खूप मोठी साहित्य संपदा आम्हाला लाभली. त्या साहित्य संपदेचा विचार करत असताना आयुष्य संपून जाईल, ग्रंथ शिल्लक राहतील. या संपूर्ण माझ्या कथनाचा समारोप खूप चांगला करणार आहे, पण ते आत्ता सांगणार नाही. ते टॉप सिक्रेट आहे. ते लास्ट मोमेंटला सांगतो, आत्ता सांगत नाही मी. जरा उत्कंठा निर्माण होऊ देत, मग सांगतो. संत बहिणाबाई एक थोर विदुषी. फारसा परिचय नाहीये लोकांना. परिचय असण्यापेक्षा चुकीची माहिती जास्त आहे. आपण समजू शकता. एका कीर्तनकारानं सांगितलं, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर. हा संत बहिणाबाईचा अभंग आहे. याच्यापेक्षा बौद्धिक पतन दुसरं कोणतं म्हणायचं? की जो कवित्रा बहिणाबाईंच्या कवितेतला भाग आहे. बहिणाबाई चौधरी. काही कळतंय? म्हणजे कवयित्री बहिणाबाई आणि संत बहिणाबाई यातला फरक आम्हाला कळत नाही. उद्या चल ग सखे पंढरेला हा जनाबाईचा अभंग म्हणतील. हे केवढं बौद्धिक पतन आहे. कवयित्री बहिणाबाई या फार मोठ्या आहेत, त्याच्याबद्दल दुमत असायचं कारण नाही. खानदेशातली एक अशिक्षित महिला काव्य करते. क्षमा करा, कदाचित पंथाचा अभिनिवेश म्हणून तुम्हाला वाटेल, पण तो वाटला तरी चालेल. पण बहिणाबाईंनी काव्य केलं याला सुद्धा कारण वारकरी संप्रदायाचं आहे, लक्षात ठेवा. हे मानावं लागेल. पटो नाही तर न पटो. ही सम्यक क्रांती वारकरी संप्रदायाने केली. मी काही अवतरणं देणार आहे सर पुढे, माझ्या समोर आहेत. बहिणाबाई या संत तुकाराम महाराजांच्या सदशिष्या. मला खूप आज आनंद आहे. हे जे सगळे बसलेले, फार सुंदर अध्यक्ष भाषण मगाशी झालं. अत्यंत हिंदीमध्ये आपण सुंदर मांडलं. संपूर्ण समारंभाचा गोषवारा
त्या शेवटच्या भाषणात आला. माझ्या प्रिय श्रोत्यानो, महाराष्ट्राची संपूर्ण परंपरा पाहत जाता जगामध्ये जितके संत झाले नाहीत इतके संत एकट्या महाराष्ट्रात झाले. ही महाराष्ट्राची खूप मोठी परंपरा. मी भारतात नाही म्हणालो, जगात जितके संत झाले नाहीत इतके संत एकट्या महाराष्ट्रात झाले. आणि यातले सर्वोत्तम जास्त संत हे मराठवाड्यात झाले. पण मराठवाड्यात येताना आनंद वाटतो कायम. जगात संत झाले पण सर्वात जास्त संत मराठवाड्यात झाले. मराठवाडा ही संतांची भूमी आहे. आणि या मराठवाड्यातच शिवूरच्या बहिणाबाई, तुकाराम महाराजांच्या सदशिष्या, बहिणाबहिणीचे अभंग लिहिले. त्या अभंगामध्ये ह्यातला एक प्रमुख अभंग हा आहे. मग काही लोकांनी अशी त्याची तोडफोड केली आहे. हे सगळे माझे गाणारे सगळे मित्र धडक म्हणतात, ज्ञानदेवे रचिला पाया तू का झाला शे कळस. अरे मध्ये काय आहे का नाही? पूर्ण वाचलं नाही तर कसं कळेल. ठळक म्हटलं जातं, ज्ञानदेवे रचिला पाया तू का झाला शे कळस. तसं नाहीये. हा अभंग समोर बघा कसा आहे. या अभंगाचा आश्रय करून जर साहित्य संमेलन आहे त्याच्यामध्ये वारकरी संतांनी काय साहित्यानं क्रांती केली त्याचा विचार मांडायचा मला आजच्या कीर्तनात. अत्यंत भरीव रीतीनं माझ्या प्रिय श्रोत्यानो, ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदर वारकरी संप्रदाय नव्हता काय? जर ज्ञानदेवे रचिला पाया असं असेल तर होता ना. अनादी कालापासून वैष्णव संप्रदाय प्रल्हाद नारद पराशर पुंडरी व्यासांबरीश शुक शौनक भीष्मदाल भ्यान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ बिभीषणादीन पुण्यानी नामानी परम भागवतां स्मरामी. ही वैष्णवांची परंपरा किती मोठी अनादी आहे. भक्तराज प्रल्हादापासून आहे, सत्ययुगापासून आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांना ते काय म्हणून पद दिलं असेल? कविवर्यांनी वर्णन केले, या बड्या बंडवाल्या ज्ञानेश्वर माने पहिला. हे बंड ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्यांदा सुरू केलं. मला माहिती आहे की माझ्या हातात वेळ कमी आणि मला तो पुरणार नाहीये. माझ्या प्रिय श्रोत्यानो, इथूनच सुरुवात करतो. आमच्याकडे वेद आहेत, उपनिषद आहेत, पुराण आहेत, शास्त्र आहेत. रामायण महाभारत ही महाकाव्य आहेत, नाटकं आहेत. पुण्याला मोराई गोसाई संस्थानला माझी साहित्य गणेशवर 7 दिवस प्रवचनं झाली. त्या साहित्य गणेश सांगितलंय मी ज्ञानेश्वरीतला. ज्ञानेश्वर महाराजांनी साहित्य परंपरेची कशी गुंफण केली ज्ञानेश्वराचं गणपतीचं चित्र रंगवण्यासाठी. कधीतरी वाचा, होमवर्क म्हणून वाचा. ज्ञानेश्वरीचं पारायण करणं वेगळं आणि परायण होणं वेगळं. पण मोघम ज्ञानेश्वरी वाचून चालत नाही. इकडे लक्ष द्या. मी बोलणार आहे हळूहळू, त्याकडे जातो आता. थोडे असे सरका इकडे, विणेकरी बुवा सरका वालीकडे. बाबांना दिसू दे जरा. दिसू दे म्हणण्यापेक्षा बाबांची दृष्टी माझ्यावर असू दे. हे सगळं साहित्य जे होतं किंवा आहे वेद, उपनिषद, पुराण, शास्त्र, रामायण महाभारतादी महाकाव्य, नाटकं. कधी योग आला तर नक्की सांगेल की ज्ञानेश्वर महाराजांनी साहित्य गणेश सांगताना प्रत्येक ठिकाणी ती कशी चपकल बसवली. उपनिषद कुठं बसवली, नाटकं कुठे बसवली, अभ्यासण्यासारखं आहे. इकडे लक्ष द्या. पण हा सगळा साहित्य प्रवास हा गिरवाणवाणीतच आहे, संस्कृतात आहे. आणि या सर्व साहित्यांचं मथित ज्ञानोबारांनी म्हटल्याप्रमाणे
हे गीतानाम विख्यात सर्व वाङ्मयाचे मथित आत्मा जेणे हस्तगत रत्न होय. या संपूर्ण वाङ्मयाचं मंथन, ज्याला इंग्रजीत इसेन्स म्हणतात, म्हणजे अर्क, ह्या सर्व साहित्याचा अर्क फक्त 700 श्लोकात आला. लाखो श्लोकांचा अर्थ 700 श्लोकात आला. ही सम्यक क्रांती भगवान कृष्णचंद्रांनी केली. लाखो श्लोकाचा अर्क एका 700 श्लोकात आला. गीता हे सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवती. मी सगळं आता सांगू इच्छित नाही, वेळही नाही. पण हा जो साहित्याचा प्रवास झाला, तो साहित्याचा प्रवास गीतेपर्यंत झाला. हा सगळा गिरवाणवणीत आला, म्हणजे संस्कृतात आला. पण संस्कृत भाषा जगासी कळेना, म्हणून नारायणा दयाली. विषय भाषेचा जर आलाय. आता आचार्यांनी विचारलं की आपल्या कॉलेजला संस्कृत आहे का? दयाळू इंग्रज सरकारने ते कधीच बंद केलंय. आता संस्कृत क्वचितच एखाद्या महाविद्यालयात आहे. सर्वसामान्य माणसाला संस्कृत येत नाहीये. तुकाराम महाराजांनी तर स्वच्छच वर्णन केलं. कुणबियाचे वंशी घातले जगदीशा, संस्कृत भाषा आम्हा कैसी, कोकाया अक्षर मज नाही अधिकार. ही व्यथा मांडली ना. संस्कृत येत नव्हतं सर्वसामान्य माणसाला, त्यामुळं ते सगळं बंदिस्त होतं. पण ज्ञानेश्वर महाराजांनी ते खुलं केलं. मुकुंदराजांचा पहिला ग्रंथ मराठीत झालाय, आत्ताच ऐकला आपण. पण ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेवर अलंकार चढवला आणि गीता आबाल सुबोध केली. थोडं इकडे लक्ष द्या. माझे सर्व पत्रकार बंधू इथं बसले असतील, त्यांना माझी विनंती आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा बोलवला याचं मला कधीच नवल वाटलं नाही. एवढंच छापू नका, उद्या सकाळी गोंधळ होईल. माझ्या सर्व पत्रकार मित्रांना माझं सांगणं पूर्ण ऐका. आपणही नीट ऐका, म्हणजे कळेल मी काय बोलतोय. प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळं मला बसून बोलावं लागतंय, त्याबद्दल मी क्षमा प्रार्थी आहे. फक्त योग्य काम आहे म्हणून मी आलो. ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि रेडा वेद बोलला, याचं मला कधीच नवल वाटलं नाही. पण बाबा वाक्य अर्ध आहे, अजून मला पूर्ण करायचंय. ते पूर्ण केल्यावर लक्षात येईल. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती असणाऱ्या महापुरुषाच्या आयुष्यात अशा घटना घडू शकतात. पण माझं वाक्य आधी पूर्ण करतो. ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि रेडा वेद बोलला. नवल नाही, नवल नाही. नसता बोलला तर नवल झालं असतं. बोलला हे नवल नाही, बोललाच पाहिजे ना. नाहीतर ते ज्ञानेश्वर महाराज कसे? एखाद्या सिद्ध पुरुषाचा हात लागला आणि शक्तिपात झाला आणि तो बोलला तर नवल नाही, बोलला नसता तर नवल झाला असता. एवढ्या मोठ्या माणसाचा आशीर्वाद लाभला आणि बोलला नाही. मला याचंही नवल वाटलं नाही. मंडळी नीट ऐका. मी ते समग्र चरित्र अभ्यासात असता मला जे गवसलं, इथेच पैठणला ती घटना संपली. ज्ञानेश्वर महाराज रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि माझे महाराज, माझे सद्गुरू संत श्रेष्ठ धुंडा महाराज देगलूरकर हे ज्ञानसूर्य होते. त्यांच्याकडे माझं थोडं काही श्रवण झालं. आमचे महाराज असं म्हणायचे, ज्ञानोबरायांनी रेडा बोलवला हे कित्येक रेड्यांना पटत नाही, असं महाराज म्हणायचे. ज्ञानोबरायांनी रेडा बोलवला हे कित्येक रेड्यांना पटत नाही. त्याच्या पुढचं वाक्य फार चांगलं होतं, फारच चांगलं होतं. महाराज म्हणायचे, 700 वर्षापूर्वी तो रेडा बोलला का न बोलला याच्यावर तुमचा विश्वास नसेल, पण आमच्यासारखे लाखो रेडे त्यांनी बोलायला लावले. ही सामान्य गोष्ट नाही.
बहुजन समाजातली माणसं सांगू लागली ज्ञानेश्वरी ही काही सामान्य गोष्ट आहे, ज्यांना संस्कृतचा गंध नाही. मला नवल कुठे वाटलं ते सांगतो. मला माहिती नाही की मी कदाचित चतुस्सीमा सांगून हा अभंग पूर्ण करणार आहे, पण मी रमलोय कीर्तनात. मला जेवढं पुढं जाता येईल तेवढं जातो. ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला, रेडा वेद बोलला, ती घटना संपली. आणि ती घटना संपल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज पैठणहून आळंदीच्या दिशेला जेव्हा निघाले, तर तो चतुष्पाद रेडा ज्ञानेश्वर महाराजांच्या मागोमाग आळंदीला निघाला. ही घटना कशी वाटते? काय शिकता येईल? एक चतुष्पाद, जरा रेडा हा सभ्य शब्द आहे, टोणगा म्हटलं पाहिजे. तो ज्ञानेश्वर महाराजांच्या मागोमाग आळंदीच्या दिशेने निघालं. ते मला त्या कथेत जे जाणवलं, म्हणजे 700 वर्षापूर्वी रेड्याला कळलं संताच्या मागे जावं, अजून माणसाला कळत नाही. याला तुम्ही काय करणार आहात? एक निर्बुद्ध प्राणी निघाला, यांच्याच मागं जाण्यात कल्याण आहे. आणि कल्याण झालं. मला सगळं चरित्र सांगायला वेळ नाही. पैठणहून भावंड आळंदीला जाताना आळे फाट्याजवळ जे आळे गाव आहे तिथं रेडा शांत झाला. येऊन उतरले आळियाचे बणी पशुतय स्थानी शांत झाला. तिथं तो शांत. मला महाराज सगळ्यात कौतुक काय वाटतं, आपण आळंदीला जातो, ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर डोकं ठेवतो आणि समाधान पावतो. मला कधी कधी असं वाटतं, ज्या रेड्याला ज्ञानोबाने समाधी दिली तो रेडा किती भाग्याचा असला पाहिजे. निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई, ज्ञानोबराय या चौघांनी त्या रेड्याची समाधी केली. त्या रेड्याच्या समाधीला माऊलींचे हात लागले. मी प्रॅक्टिकली सांगतोय, मी काही कपोल कल्पित सांगत नाही. पुढचं सांगतो. मी कधी आळ्याला गेलो, जातो आळ्याला, कीर्तन होतात. तुम्हाला पण सगळ्या वारकरी बांधवांना सांगतो, गेल्यानंतर तिथं बघा असं रेड्याचं मुख आहे. समाधी म्हणजे असं रेड्याचं मुख आहे. मी गेल्यावर नमस्कार करत नाही. आता त्याला रेडे महाराज म्हटलं पाहिजे. एकेकाळचा रेडा होता, पण आता ते संत झाले ना, संत रेडे महाराज. त्याला नमस्कार करतो. आणि इकडे लक्ष द्या माझ्याकडे. त्याच्या समोर डोकं टेकण्यापेक्षा माझं तोंड त्याच्या मुखाला लावतो आणि त्याला सांगतो, तुझ्या तोंडात वेद येतो, माझ्या तोंडात दे, तर मी कदा जगाला सांगू शकेन. तुझं भाग्य थोर होतं की तुझ्याकडनं हा वेद म्हटला गेला. मला याचं वैशिष्ट्य वाटलं नाही. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, ज्ञानोबारांनी रेडा बोलवला, ज्ञानोबारांनी भिंत चालवली, ज्ञानेश्वर महाराजांनी संत सच्चिदानंद बाबांना उठवलं. मेलेले होते, हा इतिहास आहे. मेले होते, त्यांना उठवलं. या चमत्कृती घडल्या, सकल संतांच्या बाबतीत घडल्या. आजच्या सांप्रत काळामध्ये या चमत्कारांवर किती लोक विश्वास ठेवतील हा नंतरचा विषय आहे. पण आम्ही काय सांगतो ते ऐका. ह्या घटना घडू शकतात. इथे सगळं प्राध्यापक वर्ग बसलाय, साहित्याचे जाणकार बसलेत. कधी कधी मला असं वाटतं, माझ्या मनातली भावना सांगतो, कधी कधी मला असं वाटतं या चमत्कारांच्या चौकटीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांना बसून आम्ही त्यांच्या कर्तृत्वाकडे तर दुर्लक्ष करत नाही ना. विचारा प्रश्न स्वतः. केवळ या 3 घटनांमध्ये जर ज्ञानेश्वर महाराज आम्ही बसवले, रेडा बोलवला, भिंत चालवली, सच्चिदानंद बाबा उठवले, याच्या व्यतिरिक्त ज्ञानेश्वर महाराज वेगळे आहेत. फक्त याच्यावरच माझं कीर्तन संपून जाईल कदाचित. त्या भयास्तव मी विस्तार करत नाही. मला पत्रकारांनी प्रश्न विचारला जेव्हा, की ज्ञानेश्वर महाराजांवर तुमची एवढी श्रद्धा का, वा ज्ञानेश्वरांना तुम्ही मानता का, तर मी असं नाही सांगितलं की त्याने रेडा बोलवला, त्याने भिंत चालवली, असे चमत्कार केले म्हणून आमची त्यांच्यावर श्रद्धा आहे, असं मी नाही म्हणालो मंडळी. मी त्यांना सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांवर माझी अकृत्रिम श्रद्धा आहे, दृढ श्रद्धा आहे. आणि याचं काय कारण असेल, काय कारण असेल,
तर वयाच्या 16व्या वर्षी त्या मुलाला 56 भाषा येत होत्या. याचा विचार कधीतरी झाला पाहिजे. रेडा बोलला, भिंत चालवली, हे घडू शकतं. 56 भाषा, 56 भाषेचा केलास गौरव, 56 भाषेचा केलास गौरव, 56 भाषेचा केलास गौरव, 56 भाषेचा केलास गौरव, फवारणी नाव उभारी उभारी फवारणी नाव उभारिले, उभारिले. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. गीता मराठी केली. इकडे लक्ष द्या. आबाल सुबोध केली. हे ज्ञानेश्वर महाराजांचं कर्तृत्व आहे. 56 भाषा येणं. मी वाचलंय, ज्ञानेश्वर महाराजांनंतर या महाराष्ट्रात मोठा माणूस कोण झाला असेल तर ज्ञानोबा नंतर विनोबा. विनोबा भावे. इकडे लक्ष द्या. विनोबांना, ज्ञानेश्वर महाराजांना 56 भाषा येत होत्या आणि विनोबांना 27 भाषा येत होत्या. हे भाषिक संमेलन म्हणून सांगतोय. क्षमा करा, आपली एक मराठी शुद्ध नाही. याला कोण ध्वनिक्षेपक म्हणणार? माईकच म्हणणार. कोण म्हणतो का चहा पिण्याचं भांड? सीओपी कपच आहे. परवा एक परीक्षा झाली की 30 सेकंदामध्ये विशुद्ध मराठी येते का बघूया. एकाला नाही आली. जरा बोलू का? इतके आपण इंग्रज जाळलोय. एक मराठी शुद्ध नाही. मी एका कॉलेजवर गेलो होतो आणि माझं व्याख्यान होतं. काय गोंधळ झाला मी नाव सांगत नाही कॉलेजचं, कारण मला परत जायचंय तिथं. यशवंतराव असंच संपलं माझं व्याख्यान आणि आम्ही बसलो. तेव्हा ते एक प्रोसिजर म्हणून आपलं चिवडा आला, अल्पोपहार आले आणि ते शिपाई वाटत होते. तेवढ्यात ते प्राचार्य त्याच्यावर खेकसले, त्या शिपायावर, आणि म्हणले, ए आधी लेडीज बायकांना दे. हा, आता काय झालं, मला हसता पण येईना. आता लेडीज तरी म्हण, नाही तर बायका तरी म्हण, है ना. लेडीज बायकांना दे. मग शेवटी मी पण त्या विनोद सामील झालो आणि म्हटलं, सर जरा थांबा, आधी जेंट्स बाप्यांना वाटून होऊ द्या, मग लेडीज बायकाचं नंतर बघू काय बघायचं ते. काय मराठी दुबळी आहे आमची, मला सांगा. हिंदीची पण तशीच वाट लावली. मंडईत गेला तरी म्हणतो बटाटू कितनी को दिया. आता काय हिंदी आहे का ती? अरे बटाटू नाही बाबा, त्याला आलू म्हणतात. पण त्या आलूचं ह्या बालूला तर माहीत पाहिजे. मराठी नाही, हिंदी नाही, इंग्रजी नाही. काय भाषेची लक्तर केलीत आपण, कधीतरी विचार करा. विशुद्ध मराठी बोलणं सुद्धा अवघड आहे. मी आता खूप अनुभव सांगेल, माझ्या गाठीची खूप आहेत. तुम्हाला सर एक सांगू का, मला एकाने काय म्हणावं, मी निरुत्तर झालो, मान खाली घातली की आता काय करू.
काय करावं या लोकांना. आपला वेळ आणि पैसा वाया जातोय असं वाटतंय. त्यांनी मला म्हटलं, महाराज तुम्ही खूप फिरता. हो, माझं एक काम कराल? करेन की बाबा. कुठल्या तरी मोठ्या बुक डेपोमध्ये जर गेलात तर मला मराठी ज्ञानेश्वरी आणून द्या. काही कळतंय का? आत्ता तुझ्याकडे कोणती? तो म्हणला माझ्याकडे संस्कृत ज्ञानेश्वरी आहे. म्हणजे प्राकृत संस्कृत वाटावं एवढं भाषेचं दारिद्र्य असावं. काय करणार होत आम्ही? सुलभ केली ज्ञानोबरायांनी, मराठीचा अलंकार चढवला. तुम्ही तमाम बसलेले सगळे भाविक, आणखीन एक गोष्ट सांगतो आणि मग पुढे जातो. ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली, अहो एक लक्षात ठेवा, कधीतरी अंतर्मुख व्हा. ज्या महापुरुषाला 56 भाषा येत होत्या, कानाची रंध्र उघडी ठेवून ऐका, 56 भाषा येत होत्या तरी सुद्धा गीतेचा अर्थ सांगण्यासाठी त्यांनी मराठीची निवड केली. हा मराठी भाषिकांवर केलेला सर्वात मोठा उपकार आहे. विचार करावा लागेल तुम्हाला. जर त्यांनी कानडी ज्ञानेश्वरी सांगितली असती तर कोणाला एंडोगुंडू कळली असती. त्यांनी बंगालीत सांगितली असती, कळली असती. पण माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृताते ही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन, ये मराठीची नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. जरा बोलू. मलाही फार आनंद होतोय सांगताना. बोलू. अरे 56 भाषा येत असताना ज्ञानोबरायांनी मराठीमध्ये गीतेचा अर्थ सांगितला. त्याच दिवशी मराठी अभिजात झाली. हे नंतर झालं. अभिजात भाषेचा दर्जा आत्ता मिळाला. 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी त्याची निवड करावी. हा दूरदृष्टीपणा किती मोठा आहे. त्या संस्कृतला खूप मोठा मान होता, प्राकृतला नव्हता. त्या काळामध्ये नाथ महाराज म्हणत होते, संस्कृत भाषा देवे केली कारण प्राकृत काय चोरापासून झाली. हे उघड मांडणं सोपं नव्हतं त्यावेळेला, लक्षात ठेवा. पण ते मांडलं त्यांनी. पुढे जाणार आहे मी सांगायला. मराठी झाली. त्याच्यापेक्षा पुढचं सांगतो, मुक्त हस्ताने आम्हाला दिली. मी अनेक महापुरुषांची चरित्र वाचलीत गेल्या 40 वर्षामध्ये. काही गवसलं त्याच्यामध्ये. इकडे लक्ष द्या. ज्ञानेश्वर महाराजांनी आमच्यासाठी किती मोठा उपकार केला. त्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर, इकडे लक्ष द्या. सहजे ब्रह्मरसाचे परगुणे केले अर्जुना लागी नारायणी, की तेच अवसरे पाहुणे पातलो आम्ही. ज्ञानोबराय किती सुंदर लिहितात. काय झालं होतं? ती ओवी समोर आणा आणि असं चित्र समोर आणा. काय झालं? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भगवान कृष्णचंद्रांनी अर्जुनासाठी ब्रह्मरसाचं पारणं केलं. हे चित्र कसं असेल? भक्तराज अर्जुन बसलाय, त्याला बसायला चंदनाचा पाट आहे, समोर चांदीचा चौरंग आहे, त्याच्यावर सोन्याचं ताट आहे, शेजारी समया लावल्यात चांदीच्या, त्या अत्तरानं प्रज्वलित केल्यात. आणि भगवान कृष्णाने त्याच्यात ब्रह्मरस वाढला, म्हणजे गीता वाढली, ब्रह्मरस वाढला. सहजे ब्रह्मरसाचे परगुणे तेच अवसरे पाहुणे पातलो आम्ही. ज्ञानेश्वर महाराज म्हणले, मी त्याच वेळेला तिथं गेलो. भगवान कृष्णाचं स्वागत केलं. या 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 माऊली या, आज आम्हाला खूप मोठा आतिथ्याचा लाभ झाला. जरा हे शब्द पण समजून घेतले पाहिजेत. मोबाईलवरनं फोन करून येतो की आम्ही 3 जण येतोय, त्याला अतिथी म्हणत नाही. त्याचा स्वच्छ अर्थ असा आहे, जो तिथी न सांगता येतो तो अतिथी. त्यावेळी तुम्ही आलात, बसा बसा. माऊली सुद्धा बसले, त्यांनाही चंदनाचा पाट, चांदीचा चौरंग, सोन्याचं ताट. फार सुंदर गोष्ट आहे. ज्ञानोबरायाच्या ताटात सुद्धा ब्रह्मरस वाढला. एका बाजूला भक्तराज अर्जुन, ते शेजारी ज्ञानेश्वर महाराज, आणि तो ब्रह्मरस वाढला. आणि आता सुरू होणार, अहम वैश्वानरो म्हणून सुरू होणार. तेवढ्या ज्ञानेश्वर महाराजांचं मातृत्व जागं झालं. अरे, हे जर आम्ही ब्रह्मरसाचं ताट स्वतः खाल्लं तर अप्पलपोटेपणाचा आपल्यावर आरोप होईल. त्यांचं मातृत्व जागं झालं.
ऐका पुढे काय सुंदर आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी, नीट ऐका, ज्ञानेश्वर महाराजांनी त्या ब्रह्मरसाच्या ताटावर आपला मायेचा पदर झाकला. त्यांच्या लक्षात आलं की बाहेर सगळा आपला वारकरी समाज बसला आहे, तो या ब्रह्मज्ञानापासून वंचित आहे, आणि ते ताट मायेच्या पदराखाली झाकून आणलं आणि बाहेर मुक्त हस्ताने वाटलं. त्याचं नाव ज्ञानेश्वरी आहे तुमच्या आमच्यासाठी. नाहीतर बंदिस्तच होतं, बंदिस्तच होतं. म्हणून तर सगळ्यांना म्हणावं लागलं, प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले, प्रगट गुह्य बोले, प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले, प्रगट गुह्य बोले. हो, त्याचा परिणाम असा झाला, आमच्या सगळ्या माता भगिनी जात्यावर ओव्या गाऊ लागल्या ज्ञानेश्वर महाराजांच्या. कितीतरी सांगेल, केवढं मोठं साहित्याचं संरक्षण लाभलं आम्हाला. साहित्य संमेलन, मराठी साहित्य संमेलनाच्या सन्माननीय अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर यांनी फार सुंदर सांगितलं, अरे मराठी भाषा कुठे जिवंत झाली, तर पहिल्यांदा बाईंनी जात्यावरची ओवी गायली तेव्हाच झाली. काय सुंदर वर्णन. त्यांना काय अशिक्षित होत्या, शाळेत कुठे गेल्या नव्हत्या त्या, पण त्या म्हणत होत्या, गात होत्या. हे सारं मला ज्ञानेश्वर मान दिलेलं योगदान आहे, लक्षात ठेवा. एवढं सांगायला मला अजून स्वतंत्र एखादं कीर्तन करावं लागेल. याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या, मी इतकं सहज बोलत नाहीये, त्याच्या गर्भित अर्थ लक्षात घ्या. ज्ञानेश्वर, जरा वेगळं बोलतो, संतपूर्व कालातला परमार्थ आम्हाला माहीत नाही. काही कळतंय माझं बोलणं? ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्व कालातला सगळा परमार्थ होता हा संस्कृतात होता, आम्हाला माहितीच नाही. ते संस्कृत आबालसुबोध झालं, मराठी झालं, आणि मग आमच्या दृष्टिक्षेपात आलं. याचा अर्थ पाया रचला, तिथून सुरुवात झाली. ज्ञानदेवे रचिला पाया. आता वेळेची पाबंदी असली तरी सुद्धा मी संक्षेपानं बोलतोय. हा सगळा अभंग समोर ठेवा, मग मी बोलत राहतो पुढे. यातली काही गोष्टी ज्या आहेत त्या पहिल्यांदा सांगून टाकतो. उद्या शिल्लक राहू वेळ नाही तर न राहो. सांगायचं राहून गेलं असं मला पण खसमस नको जाताना. आता ह्याचं काय वर्णन करतो ते नीट ऐका. लाक्षणिक रीतीनं आपण बसलेले सगळे भवादृश्य आणि भवश्रुष्य होते. आता ऐका मी काय सांगतोय. ही सगळी जी मालिका आपण बहिणाबाईंनी मांडलेली वाचली, तुम्ही पण ऐका. ज्ञानदेवे रचिला पाया, एका पॅरेत संपवत होते. ज्ञानदेवे रचिला पाया म्हणजे ज्ञानदेवानी पाया रचला, ज्ञानेश्वर महाराजांनी पाया रचला या वारकरी संप्रदायाचा. हा एक अर्थ आहे, योग्य आहे, त्याच्यावर काहीही टिप्पणी करायचं कारण नाही. नामातयाचा किंकरतेने केला हा विस्तार. संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी या पंथाचा विस्तार केला, हा एक अर्थ बरोबर आहे बरं का. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांनी खांब दिला. म्हणजे आता भक्ती मंदिराची इमारत आहे ना, तर फाउंडेशन चांगलं असलं पाहिजे, मध्ये पिलर्स पण चांगले असले पाहिजेत. जे स्थापत्यशास्त्राचे जाणकार आहेत त्यांना माहिती आहे की किती गेजची त्याच्यामध्ये घालायची ती लोखंडी सळी, तेव्हा ते पिलर्स मजबूत होतात. तुकाराम महाराज कळसस्थानी गेले. भजन करा सावकाश, तुका झाला से कळस. आता ऐका मी काय सांगतोय ते. हे झालं सरळ सरळ अर्थाचं गणित. ज्ञानेश्वर महाराजांनी पाया रचला, नामदेव यांनी विस्तार केला, नाथ महाराजांनी त्याला साहित्य संपदेचा खांब दिला, तुकाराम महाराज कळस झाले. दॅट्स ऑल. आता मी त्याचा लाक्षणिक अर्थ कसा केला ते सांगतो. तुम्हाला पटो नाही तर न पटो, मला पटलाय. आता सांगतो मी तुम्हाला. थोडं व्यक्ती म्हणून बाजूला काढा. ज्ञानदेवे रचिला पाया याचा अर्थ काय करायचा. एक वाच्यार्थ झाला की ज्ञानेश्वर महाराजांनी या पंथाचा पाया रचला किंवा या भक्ती मंदिराचा पाया रचला, हा एक अर्थ झाला.
मी लाक्षणिक अर्थानं असं म्हणतो की वारकरी संप्रदाय हा इतका श्रेष्ठतम संप्रदाय की ज्याचा पायाच ज्ञान आहे, ज्याची इमारत ज्ञानाच्या भक्कम पायावर उभी आहे. ज्ञानेश्वर महाराज थोडं बाजूला करूया. ज्ञानच काल आळंदीच्या वारीमध्ये मी सांगितलंय, ज्ञानेश्वर महाराज म्हणजे कोण? ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब, एर माणूस पण हे भाम लौकिक बागू. आता ऐका मी काय सांगतोय, जरा थोडा बाजूला जाऊन सांगतो, इकडे लक्ष द्या. थंडीच्या प्रादुर्भावानं माझा आवाजही फारसा चांगला राहिला नाही, तरी मी तुमच्याशी संवाद करतोय. इकडे लक्ष द्या. ज्ञान निर्गुण आहे, निराकार आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या व्यक्तिमत्वाचा परिचय करताना म्हणजे तुम्हाला कळेल मी काय बोलतोय. हा माईक आहे, दिसतोय, याला आकार आहे म्हणून दिसतोय, बरोबर आहे. हे पॅम्पलेट आहे, दिसतंय, आकार आहे म्हणून दिसतोय. हा मोनोटर आहे, आकार आहे म्हणून दिसतोय. हा पखावज आहे, आकार आहे म्हणून दिसतोय. दृष्टिगोचर होण्यासाठी वस्तू आकारात असावी लागते किंवा तिला आकार असावा लागतो, तेव्हा ती दिसते ना डोळ्याला. आता तुम्ही एवढे सगळे बसलेले लोक आहात, ज्ञान म्हणून काय दाखवणार? याला ज्ञान म्हणतात. आकार नाही ना ज्ञानाला. आकार असेल तर ती वस्तू दिसेल, आकार जर नसेल तर वस्तू कशी दिसेल? इकडे लक्ष द्या. ज्ञानाला आकार नाही, प्रेमाला आकार नाही. प्रेम म्हणून काय दाखवणार? याला प्रेम म्हणतात. प्रेमाला आकार नाही, तसा ज्ञानाला पण आकार नाही. ज्ञान काय दृष्टिगोचर होत नाही. ज्ञानाला आकार नसल्यामुळे ते दाखवता येत नाही. ही अडचण देवाच्या लक्षात आली आणि देवाने ज्ञानालाच आकार दिला. त्याचं नाव ज्ञानेश्वर महाराज. जरा वेगळ्या भाषेत सांगू, ज्ञानालाच अवयव फुटले. जरा वेगळं बोलतोय मी. ज्ञानाला आकार फुटले आणि जे व्यक्तिमत्व तयार झालं ते ज्ञानदेव. आता ऐका, अशा या भक्ती मंदिराचा पाया ज्ञान आहे. ज्ञानाच्या आता मी काय सांगतो ते ऐका. इतकं सोपं सांगत नाही. कदाचित सोनूने सर हे सांगण्यासाठी मला 7 दिवस असं सांगत बसावं लागेल सलग, तेव्हा असले अभंग पूर्ण होतील. 60 आणि 65 मिनिटात काय सांगणार आहे मी? इकडे ऐकता, सांगू म्हणता. ह्या ज्ञानाच्या पायावर ही इमारत उभी असल्यामुळे वारकरी संप्रदाय यावत चंद्र दिवा करो, काही धोका नाही. किती संप्रदाय दुसरे वाढले तरी, कारण बाकीचे संप्रदाय हे एक खांबी तंबू आहेत आणि वारकरी संप्रदाय इमारत आहे, तिला धोका नाही. हे लक्षात ठेवा. कधीच नाही, कधीही नाही. माझी तारंबळ झाली, किती सांगून किती नको. ज्ञानच पाया आहे. नामदेवरायांनी विस्तार केला. आता हे सांगूनच पूर्ण करतो बरं का. आता वेगवेगळी चरणं सांगत बसत नाही, कारण वेळ नाही तेवढा. इकडे लक्ष द्या. म्हणजे ते सगळं जे काय आहे ते गर्भितार्थ, मतितार्थ, भावार्थ सगळं एकत्रच सांगतो, वेगवेगळे भाग करण्यापेक्षा. ओघानं आलंय तर पहिली गोष्ट, ज्ञानच ज्या संप्रदायाचा पाया आहे. नामदेवरायांनी विस्तार केला. हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे. पंजाबला गेले आणि पंजाबच्या घुमान शहरामध्ये संत नामदेव महाराज 18 वर्ष राहिले. त्या घुमानला नामदेवराची शताब्दी झाली. त्यात माझं कीर्तन आहे, हिंदीत कीर्तन आहे. तेव्हा मी गेलो होतो पंजाबला. पंजाब सरकारने तो केला आणि त्या नामदेवराच्या गाथ्याचं पारायण तिथं झालं आणि त्यात माझं कीर्तन आहे. आता सांगतो तुम्हाला, ते तेवढंच सांगतो. काय क्रांती केली वारकरी साहित्याने. हे वारकरी संत साहित्य संमेलन नाही, काय वारकरी साहित्याने क्रांती केली त्या काळात. 700 वर्षापूर्वी दळणवळणाची साधनं जरी नव्हती, नामदेवराय तिथं गेले आणि आज निर्गुण मतवादी असणारा शीख धर्म, आमचे शीख बांधव सगुण उपासना करत नाहीत.
त्यांच्या सगुण मूर्ती नाही. कुठल्याही ग्रंथसाहेब बघा, त्यांच्या गुरुद्वारात गेला तर तिथं मूर्ती दिसण्यापेक्षा फक्त ग्रंथ दिसेल. ते मूर्तीपूजक नाहीत. पण याला एक अपवाद आहे की घुमांच्या गुरुद्वारामध्ये नामदेवरायाची सोन्याची मूर्ती आहे. क्या बात है. तत्वज्ञानाला पण छेद गेला तसं बघितलं तर. मी गेलोय तिथे कीर्तन केलंय आणि मला हे सांगताना आनंद वाटतो की गुरु ग्रंथ साहिबमध्ये संत नामदेवरायांचे 62 अभंग आहेत. क्या बात है. ही वारकरी संप्रदायाच्या साहित्यानं केलेली क्रांती आहे. त्या गुरु ग्रंथ साहिबमध्ये एकूण 62 अभंग आहेत जे गुरुबाणी म्हणून प्रसिद्ध आहेत. आणि मी जेव्हा गेलो त्यावेळेस त्या गुरुबाणीतला अभंग घेतला. तिथे गुरुद्वारात, मन मेरो गज्जू जीवा मेरी काती, मपी मपी काटो जम की फांसी, कहाँ करूँ जाती कहाँ करूँ पाती, राम का नाम जपो दिन राती, सोने की सुई रुपये का धागा और नामा चित्त हरी सुलागा. या अभंगावर कीर्तन आहे माझं. त्या गुरुद्वारात कीर्तन झालेलं. याला जवळपास नाही म्हटलं तरी 30 वर्ष झाली. नामदेवरायांनी विस्तार केला. आता ऐका, हा एक अर्थ झाला नामदेवरायांनी विस्तार केला. एक अर्थ झाला ज्ञानोबांनी पाया रचला. त्याचा अर्थ मी काय दाखवला? ज्ञानच ज्या संप्रदायाचा पाया आहे. आता पुढचा ऐका सर्व माझ्या प्रिय श्रोत्यानो. वारकरी पंथाचा पायाच ज्ञान आहे आणि नामच हा वारकरी पंथाचा विस्तार आहे. नामच. थापटाक. आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक. नेणो प्रकार आणिक, नेणो प्रकार आणिक, नेनो प्रकार आनिक, नेनो प्रकार आनिक. हा सर्व भावे एक, सर्व भावे एक, सर्व भावे एक, सर्व भावे एक. विठ्ठलची प्रमाण, विठ्ठलचे प्रमाण, विठ्ठलची प्रमाण, विठ्ठलचे प्रमाण. न लगे जाणावे नेणावे, न लगे जाणावे नेणावे, न लगे जाणावे नेणावे, न लगे जाणावे नेणावे. नलगे जाणावे नेनावे, नलगे जाणावे नेनावे, नलगे जाणावे नेनावे, नलगे जाणावे नेनावे. नाम हाच विस्तार आहे. म्हणून वारकरी संप्रदायाचे आपण लोक जर इथे असाल सगळे तर एक लक्षात ठेवायचं, नामा व्यतिरिक्त कोणतीही साधना करायची नाही. कोणतीही साधना करायची नाही. मी आत्ता म्हणलो ना, त्याच्यासाठी एक मला कीर्तन करावं लागेल. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा. कर्म सूक्ष्म आहे आणि योग दुस्तर आहे. या वाटा मोडून टाकल्या वारकरी संतांनी. आणि तुम्हाला अगदी नवीन भाषेत सांगायचं तर नामाचा समृद्धी महामार्ग आमच्यासाठी निर्माण केला संतांनी. या रस्त्याने जा, भरवसेने बेटे पांडुरंग. बाकीच्या साधना आता काय सांगू तुम्हाला. कर्म किती सूक्ष्म आहे, किती सूक्ष्म आहे. नाथबाबांना विचारा, आचमनाला पाणी घ्यायचं ते सुद्धा एक माश मात्र, म्हणजे एक उडीत भिदेल एवढं. जास्त आणि कमी घेतलं तर दारू पिल्याचं पाप आहे. हातात फुलं घेतली आणि आम्ही घेऊन आलो फुलं, आणि रस्त्यात कोणी माणूस भेटला त्याला जर नमस्कार केला तर फुलांचं निर्माल्य होतं, ती देवाला चालत नाहीत. किती कर्म सूक्ष्म आहे. आम्ही तर मंडईतून सगळी फुलं हातात घेत राम राम करत येतोय. कित्येक लोक मॉर्निंग वॉकला जातात तर दुसऱ्याच्या बागेतली फुलं चोरूनच आणतात. सकाळची पिशवी घेऊन जातात. मी मॉर्निंग वॉकला जातो सकाळी, एक भेटला मला रस्त्याने, रात्रीच कीर्तनाला होता, जय हरी झालं, त्याच्या हातात पिशवी. म्हणलं अहो त्यांनी झाडं लावलीत आणि तुम्ही फुलं चोरून घेताय, निदान विचारून तरी घ्या. अहो म्हणले विचारलं महाराज. म्हणलं कोणाला? तो म्हणला झाडाला. झाडाला विचारून फुलं तोडली. असली फुलं चालत नाहीत. कर्म सूक्ष्म आहे आणि योग दुस्तर आहे. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी या अष्टांग योग साधना पतंजली महर्षीने सांगितली. इकडं लक्ष द्या.
आता सांगू का, हे सगळे तुम्ही बसलाय कीर्तनाला, सुखासनात बसलाय, खुर्च्या आहेत बसायला, नाही तर कीर्तनाला बसल्यानंतर 84 आसनं बदलणारे आम्ही, ते काय योग करणार. पण नामाचा मार्ग त्याने दाखवला. इकडे लक्ष द्या, नाम हाच विस्तार आहे. आता पुढे येतोय, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. माझ्या प्रिय श्रोत्यानो, इकडे लक्ष द्या. सकल संत परंपरा जरी असली तरी संत एकनाथ महाराजांचं एवढं लिखाण कुणीच केलं नाही जे नाथ महाराजांनी केलं. सगळ्यात जास्त लिखाण नाथ महाराजांचं आहे. ज्ञानेश्वरीला 9,000 ओव्या आहेत, एकनाथी भागवताला 18,000 ओव्या आहेत, आणि भावार्थ नामाला 45,000 ओव्या आहेत. काय वाङ्मय आहे, काय वाङ्मय आहे. त्यांनी शुकाष्टक दिलं, त्यांनी हस्तामलक दिलं, त्यांनी चिरंजीव पद दिलं, त्यांनी भारूड दिलं. जरा बोलू, ऐकता. एका वाक्यात संपवतो, तुम्हाला कळावं या हेतून. मोठ्या तीव्र जिज्ञासेनं आपण ऐकत आहात. नाथ महाराजांनी साहित्य निर्मिती केली, हे त्यांचं कर्तृत्व तर आहेच आहे, पण नाथ महाराजांनी साहित्य लोकाभिमुख केलं, हे काम सगळ्यात मोठं केलं. लक्षात ठेवा, ते लोकाभिमुख करणं सोपं नाही. नाही तर विंचू चावायचं काय कारण होतं, काय विंचू चावायचं कारण होतं, आणि दादला नको बाई म्हणायचं काय कारण होतं. मोर पिसाची टोपी घालून हातामध्ये टाळ चिपळ्या घेऊन नाथ महाराजांनी वासुदेव उभा केला आणि घराघरात नेला. उठाजी माय बाप, उठाजी माय बाप, कशी लागली झोप हुजूर जागवोनी, एवढी चुकवा खेप उठाजी माय बाप. घुळघुळा वाजती टाळ, कैसा वासुदेव बोलितो बोल. घुळघुळा वाजती टाळ, झण झणा नादर साळ, कैसा वासुदेव बोलितो बोल. उदो झाला पाहली वेळ, कैसा वासुदेव बोलतो बोल. ठावाचे वदा गोपाळ, कैसा वासुदेव बोलतो बोल. कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो. उठावाचे वदा गोपाळ, कैसा वासुदेव बोलतो बोल. कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल. भक्कम खांब दिला नाथ महाराजांनी. इकडे लक्ष द्या. मी आता काय सांगत होतो, ज्ञानच ज्याचा पाया आहे, नामच ज्याचा विस्तार आहे, आणि एकविधता ही ज्याची भूमिका आहे. वारकरी संप्रदाय हा एकेश्वरवादी आहे, हे सुद्धा मांडलं पाहिजे. आपली पारमार्थिक साधनं यशस्वी व्हायची असेल तर उपास्य देवता एकच असली पाहिजे, तरच ते शक्य होतं, नाही तर नाही होत. मला तर वेळ नाहीये सांगायला, क्षमा करा. एकविधा मी न धरू पालट, न संडू हे वाट सापडली. सगळी प्रमाण म्हणायला तितकासा वेळ पण शिल्लक राहिला नाही, पण तरी सुद्धा एक प्रमाण पेश केल्याशिवाय मला पुढे जाता येत नाही. जरी हे आकाशावर पडो पाहे, ब्रह्मा वडवानळ त्रिभुवन खाये, परिमी तुझीच वास पाहे का विठोबा. आकाशावर पडो पाहे, जरी हे जरी हे आकाशवर पडो पाहे, ब्रह्म गोळ भंगा जाये, वड वानळ त्रिभुवन खाये, परी मी तुझीच वास काय विठोबा.
न करी आणिकांचा पांगेला, नामधुरा तुझाची अंकेला. काय एकविदित आहे, मी त्याचा विस्तार करत नाही. आणि शेवट, तुका झाला असे कळस. आता काय सांगतो ते ऐका, मी लाक्षणिक सांगत आलो. ज्ञान हाच ज्याचा पाया आहे, नाम हाच ज्याचा विस्तार आहे, एकविधता ही ज्याची ओळख आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये भजन हाच कळस आहे, लक्षात ठेवा. भजनापेक्षा काही दुसरं नाही. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, काय घोर पान झाडावे ते, काय घोर पान झाडावे ते. तुका म्हणे ते भजन प्रमाण, काय घोर पान झाडावे ते, काय घोर पान झाडावे ते. विठोबा रखुमाई, ढोपर खुमाई, ढोपर खुमाई, ढोपर खुमाई, ढोपर ढोपर खुमाई, ढोपर खुमाई, ढोपर खुमाई, ढोपर खुमाई, जय जय ढोपर, जय जय ढोपर खुमाई, ढोपर खुमाई, जय ढोपर खुमाई. वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम, ढोपर खुमाई, जय ढोपर खुमाई, ढोपर जय ढोपर खुमाई, ढोपर जय जय ढोपर खुमाई. बोला पुंडलिक विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम, भगवान की जय, ईश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जय ढोपर खुमाई, जय ढोपर खुमाई, जय ढोपर खुमाई. संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. नामातयाचा किंकर, तेणे केला हा विस्तार. जनार्दन एकनाथ, काम दिला भागवत. भजन करा सावकाश, तुका झाला से कळस. बहिणी फडकते ध्वजा, निरूपण केले ओजा. समारोपाकडे जातो, इकडे लक्ष द्या. टाळकऱ्यांचा सत्कार होतोय, तोपर्यंत भजन करू. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, 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 एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. बोला पुंडलिक ज्ञानदेव पंढरनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. बसा सर्वजण शांत. आता एक 10 मिनिटं सगळ्यांनी बसा.
संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. माझ्या प्रिय श्रोत्यानो, अभंगाचा एक लाक्षणिक अर्थ मी तुमच्या समोर ठेवला आहे. आपण सर्व साहित्यप्रेमी, माझी सर्वांना विनंती राहील हात जोडून की जालन्याला हे साहित्य संमेलन झालं आणि 2 दिवसामध्ये वैचारिक मंथन पण खूप झालं. फलश्रुती काय, तर सगळ्यांना मी एवढंच सांगू इच्छेन की दररोज 5 ओव्या तरी ज्ञानेश्वरीच्या वाचा, तर हे संमेलन यशस्वी झालं. दिसा माझी काहीतरी ते लिहावे आणि प्रसंगी अखंडित वाचित जावे. आत्ता अग्निहोत्री सरांनी भाषणात सांगितलं, समर्थांची ओवी सांगितली, फार छान ओवी सांगितली. तशी माझ्या मागे सगळी ही फळी उभी आहे. उत्तम पखवाजपटू, उत्तम गायक, तुम्ही बसलेले सगळे लोक. माझ्या प्रिय श्रोत्यानो, मी आत्ता ज्यांना नुकतीच डॉक्टरेट मिळाली असे ऋषिकेश महाराज त्यांच्याशी 4 शब्द बोललो. अभ्यास केला पाहिजे. दुर्दैवाने आत्ता आचार्यांनी वर्णन केलं की ब्रह्म शब्द लिहिता येत नाही कित्येकांना. म लह कहल म, जोड शब्द नीट आम्हाला उच्चारता येत नाही कित्येकांना. जोड शब्द एका समारंभात गेलो तेव्हा त्या संयोजकांनी सांगितलं की सरपंच साहेब महाराजांना त्यांना म्हणायचं होतं पुष्पगुच्छ देतील, तर पुष्पगुच्छ हा शब्द नीट उच्चारता आला नाही, ते म्हणले पुच्छगुच्छ देतील. आता काय आपण म्हणायचं. आता पुष्पगुच्छ म्हणजे फुलाचा जुडगा आणि पुच्छगुच्छ म्हणजे शेपटाचा जुडगा झाला. काय भाषेचं दारिद्र्य आहे तुम्हाला सांगतो. अरे ती भाषा तरी नीट असावी का नाही. भाषा समृद्ध असली पाहिजे, लक्षात ठेवा. हे आता खूप बोलण्यासारखं आहे, पण तरी देखील एक वाक्य सांगणार आहे की वारकरी कीर्तनकारांनी खूप मोठी क्रांती केली आणि सम्यक क्रांती केली की पायाला पानं बांधून दऱ्याखोऱ्यामध्ये ज्ञानेश्वरी पोहोचवली. हे वारकरी कीर्तनकारांचं काम खूप मोठं आहे. अत्यंत सेवाभावी वृत्तीनं किती कीर्तनकार काम करतायत. मी तर आत्ता त्यांना म्हणालो की आज महाराष्ट्र शांत आहे, याला कारणीभूत वारकरी संप्रदाय आहे, ज्यांनी नैतिक मूल्ये या मातीमध्ये रुजवली. ज्ञानोबा तुकोबाचा महाराष्ट्र आहे. लक्षात ठेवा किती सुंदर काम चाललं आहे. प्रत्येक घराघरामध्ये आज ज्ञानेश्वरी आहे. मी सगळ्यांना एवढंच सांगणार आहे की ज्यांच्या समाधी सोहळ्याला 700 वर्ष होऊन गेली, 729वा समाधी सोहळा यावेळेला झाला. आम्ही सगळे लोक भरल्या पोटी ज्ञानेश्वरी सांगतोय, त्यांनी मात्र उपाशी पोटी सांगितली. हे विदारक सत्य आम्ही नाकारू शकत नाही. पण आज आमचा ऊर अभिमानानं भरून येतो की त्यांच्या जयंतीच्या दिवशी, गोकुळ अष्टमीच्या दिवशी नुसती ज्ञानेश्वर महाराज संस्थाननं संकल्पना मांडली तर ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरावर 22 किलो सोन्याचा कळस बसला. ही ऐतिहासिक नोंद किती मोठी आहे लक्षात ठेवा. जे ज्ञानेश्वर महाराजांनी आम्हाला बाळकडू दिलं, तुम्हाला माहिती नाही, इतकं सोपं नाही आहे. मी जरी बोलत असलो तरी इतकं सोपं नाही आहे. एकच वाक्य सांगतो तुम्हाला सर, त्यांच्या शब्दामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचा ज्ञ उच्चारू शकत नाही आपण, एवढे अज्ञ आहोत, तर बाकीचं काय घ्यायचंय. त्यांचा उल्लेख झाला ते वारकरी संप्रदायाचे अध्वरी वैकुंठवासी गुरुवर्य मामासाहेब दांडेकर यांच्याकडे एक माणूस आला होता आणि तो मामासाहेबांना म्हणा, मामासाहेब मला ज्ञानेश्वरीचा 13वा अध्याय कळत नाही, मला सांगा. तर मामासाहेब म्हणले 13वाच का बाबा. तो धडक बोलला, मला 12 अध्याय कळालेत, 13वा कळत नाही. मामासाहेब म्हणले तू सरळ उभा राहा, तुला मला एक साष्टांग काढू दे, कारण तुला 12 अध्याय कळालेत, अजून मला एक ओवी कळाली नाही, तर तुला ज्ञानेश्वरी 12 अध्याय कसे कळाले. अहो ज्ञानेश्वरी काही सामान्य गोष्ट आहे.
सामान्य गोष्ट आहे. इकडे लक्ष द्या, मी काय सांगतोय. त्यांनीच त्यांच्या भाषेमध्ये भाषेचं वैभव सांगितलंय. ज्ञानेश्वर महाराज सगळ्यात ज्येष्ठ साहित्यिक म्हटले पाहिजेत. काय त्यांच्या भाषेचं वैभव आहे ऐकायचंय तुम्हाला, सांगू म्हणता. बिंब तरी बचके एवढे परी प्रकाशासी त्रैलोक्य थोकडे शब्दाची व्याप्ती तेणे पाडे अनुभवावी. ऐका पुढे काय सांगतं ते, थोडं ऐका. बिंब तरी बचके एवढे, बचके म्हणजे मुठी एवढं, मुठी एवढं सूर्यबिंब दुपारी 12 वाजता असतं. माध्यानाला सूर्य आलं की मुठी एवढं सूर्यबिंब असतं, पण सगळ्या त्रैलोक्याला प्रकाश देतं. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझा प्रत्येक शब्द या बिचके एवढ्या बिंबा एवढा आहे, तो सगळ्या त्रैलोक्याला प्रकाशमान करेल. स्वतःच्या शब्दा एवढा आत्मविश्वास सांगणारा दुसरा माणूस कोण आहे? बिंब तरी बचके एवढे परी प्रकाशाशी त्रैलोक्य थोकडे शब्दाची व्याप्ती तेणे पाडे अनुभवावी. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले. अरे ज्यांच्या ज्ञानेश्वरीच्या एका अनुस्वरावरनं आत्तापर्यंत वाद आहेत, भाष्यकारा ते वाट पुसतो का भाष्यकारां ते वाट पुसतो, अजून वाद सुरू आहे. ती ज्ञानेश्वरी कशी असेल? माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. अरे जात्यावरच्या ओव्या गायणारी जनाबाई, संत जनाबाई लोकांना सांगते, वाचा ज्ञानेश्वरी. जरा बोलू का? ज्ञानेश्वरी कळत नाही असं असेल तरी वाचा, कळत नसली तरी वाचा. कळत नाही, गजानन महाराज ज्ञानेश्वरी कळत समोर बसलेत. गजानन महाराज भुईगावकर, या माणसाने हजारो पारणं केली ज्ञानेश्वरीच्या आजान वृक्षाखाली बसून. ज्ञानेश्वरी कळत नाही तरी वाचा, तरी वाचा, तरी वाचा, तरी वाचा. एक दिवस असा येईल की आई ज्ञानाबाई येईल आणि तुम्हाला ज्ञानेश्वरी सांगेल, यांनी एवढी साधना केली. तेव्हा ज्ञानेश्वरीचा अंतरंग अंशतः तुम्हाला ध्यानात येईल. ज्ञानेश्वरी इतकी सोपी नाही, पण त्यांनी आबाल सुबोध केली. एक एक शब्द काय तुम्हाला सांगू. त्यातला उपमा अलंकार घ्या, त्यातलं माधुरी घ्या, त्यातलं लालित्य घ्या, काय म्हणून तुम्ही त्यातलं काव्य घ्या, काय रचना केली तुम्ही. कधीतरी बारकाईनं आमच्या परंपरेनं माझ्या सद्गुरुदेवांनी 90 वर्षाच्या काळात 70 वर्ष ज्ञानेश्वरी सांगितली आणि त्या 70 वर्षात त्यांची फक्त 3 आवर्तनं झाली. एवढी सखोल ज्ञानेश्वरी अभ्यासणं इतकं सोपं नाही. असतो समारोपाच्या वेळी एवढंच सांगायचं आहे, थोडा वेळ तरी ज्ञानेश्वरी वाचा. आपल्याला व्यस्तता असेल, माता भगिनी बसल्या, दुपारच्या वेळी थोडा वेळ अंग टाकून वामकुक्षी घेण्याच्या ऐवजी थोडी ज्ञानेश्वरी वाचा. तुकाराम महाराजांचा गाथा असू देत. गेली 45 वर्ष आमची सकाळ ज्ञानेश्वरी सुरू झाली आणि आमची रात्र तुकारामांच्या गाथ्यानं सुरू झाली. सकाळी ज्ञानेश्वरी, संध्याकाळी गाथा. हे वाचलंच पाहिजे. संतांनी मुक्त हस्ताने आमच्यासाठी दिलं, ते आम्ही ग्रहण केलं पाहिजे. नवीन पिढीकडे ते संक्रमित करा विचार. आमचं सांगणं हे असेल आजच्या कीर्तनातून, घरात ज्ञानेश्वरी असू देत. जरा बोलू का? सगळ्या बसलेल्या सगळ्या सभासदांना माझं सांगणं आहे, कदाचित तुमचा बँक बॅलन्स किती आहे हे कोणी चौकशी करायचं कारण नाही. ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार त्याला धन प्राप्त होईल, द्रव्य प्राप्त होईल, प्रतिष्ठा प्राप्त होईल. त्या बापाच्या अकाउंटला किती लाख रुपये आहेत आणि किती कोटी रुपये आहेत हे बघण्यापेक्षा त्या घरामध्ये गाथा ज्ञानेश्वरी असेल तर ती घराची सर्वात मोठी संपत्ती असेल, हे विचार करा. ती संपत्ती कदाचित तुम्हाला रसातळाला नेईल, पण ज्ञानेश्वरीची एक ओवी जर कानावर पडली तर पुढच्या पिढीचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून घरात ज्ञानेश्वरी असली पाहिजे. 2 ओव्या का होईना, 5 ओव्या का होईना ज्ञानेश्वरीच्या वाचा, तुकाराम गाथेच्या वाचा, सकल संत गाथेच्या वाचा. आयुष्याचं कल्याण होईल. वाईट खाऊ नका, हे आम्ही रोज सांगतोय. वाईट खाऊ नका. मांसाहार आमचा आहार नाही. आत्ताच चर्चा झाली, आता भाषणात त्यांनी सांगितलं काय योग आहे. भगवत पूज्यपाद संत डोंगरेजी महाराजांचे चरण कमल या कॉलेजला लागले, ही काही सामान्य गोष्ट नाही, सामान्य गोष्ट नाही. त्यांचं दर्शन दुर्मिळ होतं. मी रोमांचित झालो भाषणाने त्यांच्या, की डोंगरेजी महाराजांची कथा या ठिकाणी झाली. त्यांचं दर्शन दुर्मिळ होतं, पण त्यांच्या श्रीचरणाजवळ बसून मी त्यांच्या श्रीमुखातून 3 वेळा भागवत कथा ऐकली. ही माझी पारमार्थिक मोठी संपत्ती आहे. कारण डोंगरेजी महाराज हे संतत्व होतं, लक्षात ठेवा. हे कॉलेज त्याच वेळी धन्य झालं ज्यावेळेस डोंगरेजी महाराज इथं पटांगणात आले असतील, हे लक्षात ठेवा. वाईट खाऊ नका, वाईट पिऊ नका. लाईफस्टाईल बदलतीये. आम्हाला वाईट आहे, तत्वचिंतकांना उदासीन्य आहे. वाईट पिऊ नका.
बुद्धिभ्रष्ट माणसं झाली त्यांनी. आयुष्य समाप्त झाली. वाईट खाऊ नका, वाईट पिऊ नका, परस्त्री पाप नजरेने पाहू नका, दररोज आंघोळ करा, तुळशीला पाणी घाला, एकादशीला उपवास करा, जय जय रामकृष्णारी मंत्र म्हणा, आळंदी पंढरी देहू त्र्यंबक पैठण याची वारी करा, सुखानं संसार करा आणि सगळं करण्यासाठी गळ्यात तुळशीची माळ घाला. त्याच्यासारखा आनंद कशातच नाही. जरा बोलू. या जन्मात आम्ही संत नाही होणार. या जन्मात आम्ही संत नाही होणार. परत सांगतो तिसऱ्यांदा, या जन्मात आम्ही संत होऊ शकत, पण संतांचं तर होऊया. संत नाही होऊ शकत आम्ही, पण संतांचं तर होता येईल ना आम्हाला. महान भगवत भक्त सद्गुरू दादा महाराज सातारकर हे मोठे संत होते. पंढरपूरला गेले, गळ्यात माळ घातली, नाचायला लागले. लोकांना विचारलं का नाचता? ते म्हणले आनंद झालाय. कशाचा? गळ्यात माळ घातल्याचा. त्यात कसला आनंद? ते म्हणले काल गळा मोकळा होता, गळ्यात तुळशीची माळ नव्हती, तेव्हा मरण आलं असतं तर कोणाचं म्हणून मेलो असतो. मोकळाच मेलो असतो. आज गळ्यात तुळशीची माळ पडली, वारकरी झालो. उद्या जरी मृत्यू आला तर ज्ञानोबा तुकोबाचा म्हणून मरेल. काय विचार बदलला एका क्षणात. पण आम्हाला संत नाही होता येणार, पण आम्ही संतांचे होऊया हे लक्षात ठेवा. 5 गोष्टी तुम्हाला कमवायचा खूप मोठा संदेश देतो. हे सगळे ज्येष्ठ बसलेत, माझ्या पितृतुल्य व्यक्तिमत्व पहिल्या ओळीत बसलीत. 5 गोष्टी सांगतो, कमावण्याचा प्रयत्न करा, आयुष्य सार्थकी लागेल. 5 गोष्टी पाहिजेत. माझ्या समारोपाचा विषय 1, सुदृढ प्रकृती. शरीर कमावलं पाहिजे. उद्याचा भारत बलवान व्हायचा असेल तर आमची तरुण पिढी तालमीत गेली पाहिजे. सुदृढ प्रकृती. 2, पुरेशी संपत्ती. पैसा पाहिजे. पैसा नसेल तर कफल्लक माणसाला या जगतात शून्य किंमत आहे. 2, पुरेशी. मी पुरेशी म्हणालो, अतिरिक्त नाही. अतिरिक्त झाले की नोटबंदी येते. सुदृढ प्रकृती. 2, पुरेशी संपत्ती. 3, संस्कारित संतती. 4, संताची संगती. आणि 5, ईश्वराची भक्ती. या 5 गोष्टी ज्याच्याकडे, तो जगातला सगळ्यात मोठा माणूस आहे. झालेली सेवा भगवान ज्ञानेश्वर महाराजांच्या सकल संतांच्या चरणी समर्पित. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर